मुक्ता, याआधी तू मला दिलेला शब्द पाळावा लागेल. कोणता शब्द? तू मला म्हणाली होतीस की माझ्या रूम मध्ये राहायला आल्यावर तू मला आय लव्ह यू म्हणणार आहेस. हो, असं कसं म्हणू? दरवाजात कोण आहे ते पहा ना आधी. मुक्ता, अगं मोठ्याने नाही म्हणायचंय. असं जवळ येऊन प्रेमानं सावकाश बोलायचं. थांबा, मीच दार उघडते. मुक्ता, दार मीच उघडणार. तू आधी म्हण ना. हो, माव आवरलं पण नाहीये. आणि माय बॅग. मुक्ता, तुझे म्हणणारे ते बॅगेत आहे का? मुक्ता, काही कारण देऊ नकोस. आणि तसंही तुझी बॅग पण आणली नाही मी अजून. म्हण ना प्लीज. यू व ल य आ. मुक्ता, लग्नाआधी म्हणायचं होतं उलट, कारण तेव्हा ते कोणाला कळू नये म्हणून होतं. तर फक्त आणि फक्त मला कळावं म्हणून बोल. सरळ बोल प्लीज. पण आहे. उठलात का रे? तुम्ही जा. हो दादा. जा. देवा. दादा, दादा हे काय? द्या, मी घेतो. द्या. नाही नाही नाही, तुमच्या आनंदामध्ये भर घालण्यासाठी छानपैकी नाश्ता, थालीपीठ, चहा घेऊन आलोय. आणि हे मुक्ता, काढा पण आणलाय. हा काढा घे, म्हणजे जखमा बऱ्या व्हायला मदत होईल. हो, पण तुम्ही कशाला आणलं? आम्ही आलो असतो ना. का बाप आपल्या लेकरांसाठी काही करू शकत नाही का? का प्रत्येक वेळेला लेकरांनीच बापासाठी करायचं असं काही नियम आहे का? नाही ना. असा सॉलिड प्लॅन केलाय ना मी. रात्रभर जागले आहे. मेंदूवर असा ताण दिला ना, अशी लोकॅलिटी वापरली. आयुष्यभरात इतकी लोकॅलिटी वापरली ना मी. सॉलिड प्लॅन तयार केलाय. दादाला पण तो प्लॅन ना खूप आवडलाय. पण मला दादांच्या काही गोष्टी ना पटतच नाही. आता काय झालं? ते खुशाल त्या मुक्तासाठी तिच्या खोलीत चहा नाश्ता घेऊन गेले. हे मला अजिबात सहन झालेलं नाही. कारण त्यामागचं गुपित तुला माहिती नाहीये. काय आहे, बकऱ्याला जेव्हा आपल्याला बळी द्यायचा असतो ना, तेव्हा आपल्याला त्याला आधी चांगला चुंगला खाऊ घालावं लागतं. मग त्याला पुजावं लागतं. आणि मग त्याच्या मानेवरनं सुरा असा दादा जे करतोय ना ते बरोबर करतोय. अच्छा, पण तू काहीतरी तुझ्या प्लॅन बद्दल सांगत होतीस ना? काय ग तुझा प्लॅन? काय, आपण त्यांच्या लग्नाची एक सरप्राईज पार्टी ठेवणार आहोत. आणि त्या पार्टीचा उद्देश असा असेल, सगळ्या महत्वाच्या लोकांशी मुक्ताची ओळख करू द्यायची. असं मुक्ता आणि सारंगला वाटलं पाहिजे. म्हणजे त्यांना अजिबात डाऊट आला नाही पाहिजे, शंका आली नाही पाहिजे. त्यांना असं वाटलं पाहिजे तर आपण त्यांच्या लग्नामुळे एकदम आनंदी आहोत. आपण आतापर्यंत जे वागलोय त्यामुळे ते सारंग आणि मुक्ताचा आपल्यावर विश्वासच बसणार नाहीये. तोच विश्वास संपादन करायच्यासाठी हा सगळा प्लॅन आहे. अगं पण आत्या, तुझ्या सुपीक डोक्यात नक्की काय प्लॅन आहे? प्लॅन असा आहे,
बरा होता. बरं दोघांनी तर चहा पिऊन घ्या, खाऊन घ्या थालीपीठ, हा, आणि मग या बाहेर. तुमच्यासाठी काही खास वस्तू आणलेली आहे, दाखवायची. काय दादा? अरे हो हो, सब्र का फल मीठा होता है. येऊन तर बघा, काहीतरी आणलंय तुमच्यासाठी. आणि मुक्ता, आता तू तुझ्या आउट हाऊस मधले सगळे तुझं कपडे सामान सगळं इथे घेऊन ये. आजपासून तू तुझ्या हक्काच्या घरामध्ये इथे राहायचं आहेस. अनबिलिव्हेबल. दादा दादा मला विश्वासच बसत नाही. असं वाटतंय एखादं स्वप्न बघतोय मी. स्वाभाविक आहे, असं वाटणं अतिशय स्वाभाविक आहे. आणि एवढ्या प्रखर विरोधानंतर माझ्यामध्ये असा अचानक झालेला बदल एवढ्या पटकन स्वीकारणं फार अवघड आहे. मी समजू शकतो, पण मुक्तामुळं मी आज जिवंत आहे. हा पुनर्जन्म केवळ तिच्यामुळं मिळालेला आहे. त्याने एवढं तर केलंच पाहिजे. बरं मुक्ता, आम्ही सगळेजण असलो तरी स्वतःची काळजी घ्यायची, हलगर्जीपणा करायचा नाही. घे. तुम्ही या आवरून. हा, जरा 1-2 मिनिटं घ्या. हो, आलोच. खाऊन घे. काय दादा? काय काय जा, बायकोचं सामान घेऊन ये आउट हाऊस मधून. दादा दादा तुम्ही मला जा, वेळ घालवू नकोस. पळ. ज्या क्षणी तुला सत्य कळेल ना, फार मोठा हादरा बसेल तुला. काय करू, बाप आहे तुझा. हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच करतोय बाळा. कसला सॉलिड प्लॅन बनवलायस ग तू आत्या. थँक्यू व्हेरी मच. आभार कसले मानतेस ग बाळा. अहो, एक घर तुझे आणि या घरात तुझे जे हाल होत आहेत, किती हाल होतात माझ्या बाळाचे, बघवत नाहीये ग मला. मग त्रास होतो, खूप त्रास होतो मला. असू दे असू दे. अण्णा, छोटे मालक, आई, आजपासून मुक्ता माझ्यासोबत माझ्या रूम मध्ये राहणार आहे. तिच्या बॅग्स घ्यायला आलोय मी. त्यात कसलंच टेन्शन घेऊ नका तुम्ही. मालक, डोक्यावरचा सगळा ताण हलका झाला आमच्या.